नमस्कार आणि तुम्हा सर्वांना ओम साईराम। तुम्हाला माहितच झालं असेल की आज आपण आलो आहे साई सोशल मीडिया समिटला। आज मग रेसिपी नाही, आज आपण कार्यक्रमाचा एक हिस्सा बनणार आहोत। चला तर मग कार्यक्रमाचा हिस्सा बनूया। कार्यक्रमाच्या सुरुवाती मला वेलकम किट देण्यात आली आणि बघा ना, त्या भेट वस्तूंमध्ये पण अतिप्रिय भेट वस्तू म्हणजे साईबाबांचे साई चरित्र आम्हाला भेट म्हणून देण्यात आले। मग काय प्रवासाची सुरुवात झाली, ते पण मारुती मंदिरापासून। मी दर्शन पायरीवरूनच घेतले। तिथून आम्ही निघालो आणि गेलो साई चावडीच्या दर्शनाला। चावडीचे दर्शन झाल्यानंतर द्वारकामाईचेही दर्शन झाले। तिथून आमचा ताफा निघाला लेंडी बागाकडे। साईबाबांनी झाडे लावलेले बघून खरंच सांगते मन इतकं भावुक झालं। भावना सगळ्या मनातच ठेवून पुढच्या वाटचालीला तर जायचंच होतं, म्हणून आम्हाला दर्शन लाईनीकडे नेण्यात आलं। दर्शन लाईनीला एवढी गर्दी असून सुद्धा बघा ना, संस्थानला खरंच नतमस्तक आहे माझं। दर्शन लाईन मध्ये जागोजागी बालक दूधपान कक्ष, प्रतीक्षालय, प्रथम उपचार, चहा कॉफीचे मोफत काउंटर पण आहे। आता समाधी मंदिर थोडं दूरच होतं की आमचे सगळ्यांचे मोबाईल जमा करण्यात आले। त्याचा मला जरा देखील खेद नाही, कारण का बरोबर आहे, नियम हा सर्वांना सारखाच हवा ना। साई समाधीचे दर्शन खूप छान झाले। तिकडून आम्ही गेलो साई सांस्कृतिक भवनाकडे। मग काय आमचं स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजराने। अगदी सेलिब्रिटी सारखं वाटतच होतं की तिथे खरोखरचे सेलिब्रिटी आले, ते म्हणजे सोनू निगम। सोनू निगम यांच्या हस्ते श्री गणेश पूजा व श्री साई पूजा संपन्न झाली व कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पण झाले, अनेक नाट्य व नृत्यही झाले। ते दर्शवणारे साईबाबाच्या शाळेत शिकणारे मुलं मुलीच होते। मला तर संत गोरा कुंभारवर दर्शवणारे नाट्याने भावुकच केलं। भावुकतेचा कडा गाठला आणि गोरक्ष गाडेकर साहेबांची एंट्री झाली, जे उच्च न्यायालयाने नेमलेले IAS अधिकारी असून शिर्डी मंदिर ट्रस्टचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत। त्यांनी दिलेल्या एवढ्या खोलवर माहितीने मी तर चकितच झाली। बघा ना, रोज 60,000 लोक दर्शनाला येतात आणि हा आकडा सणावाराला तर 1 लाखापर्यंत जातो। आणि साई प्रसादालयात एकाच वेळ 4,000 लोकांना जेवण दिले जाते। 25 क्विंटल तांदूळ व 30 क्विंटल पिठाचा वापर होतो। त्यांची पुढील माहिती अनेक सुविधांवर होती। त्यात भक्तिनिवासच्या खोल्यांची सुरुवात तर फक्त 50 रुपयापासून होते। साईबाबांनी 150 वर्षापूर्वी मुलं व मुली शिक्षित करण्यासाठी जी शाळा सुरू केली ती अजूनही चालू आहे, जिच्यात 6,000 पेक्षा अनेक मुला मुलींचा समावेश आहे। विषय इथंच थांबत नाही, तर सुपर हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल याबद्दलही माहिती मिळाली, ज्यात वर्षाकाठी 3.5 लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार होतो, ते पण अगदी कमी दरात। आणि हो, पुढील प्रकल्पाविषयी पण घोषणा करण्यात आली, ज्यात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॅन्सर उपचार केंद्र, गोशाळा, गो ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट इत्यादींचा समावेश होता। कार्यक्रमाला पूर्ण विराम साईबाबाच्या आशीर्वाद स्वरूपात ब्लेसिंग बटन देऊन करण्यात आला आणि आम्ही सर्वांनी साई प्रसादाचा आस्वाद घेतला। हा अंत नाही हो, हा आरंभ आहे साई सेवेचा। ओम साईराम।